श्रीरामपूर पोलीस ठाण्यासमोरील हाणामारी प्रकरणात मोठी कारवाई। श्रीरामपूर शहरात काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्याला धमकी, अल्पवयीन मुलास मारहाण आणि त्यानंतर थेट पोलीस ठाण्यासमोरच झालेल्या हाणामारीमुळे खळबळ उडाली होती। आता या प्रकरणात श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत चौघा आरोपींना अटक केली आहे। नेमकं काय घडलं आणि पोलिसांनी कोणावर कारवाई केली पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। या संपूर्ण वादाची सुरुवात मागील एका गुन्ह्याच्या प्रकरणावरून झालेल्या वादातून झाल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे। तक्रारीनुसार थत्ते ग्राउंड परिसरात एका अल्पवयीन मुलास जाब विचारताना त्याच्या कानशिलात मारल्याचा आरोप करण्यात आला। ही घटना घरी सांगितल्यानंतर संबंधित कुटुंबीय श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले। मात्र तक्रार देण्यासाठी पोहोचलेल्या दोन्ही बाजूंचा वाद पोलीस ठाण्यासमोरच पुन्हा उफाळून आला। दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली आणि त्यात दोघे जण जखमी झाले। या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले। आता या प्रकरणात श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांनी दिलेल्या माहितीनुसार एका गुन्ह्यात भाजपाचे पदाधिकारी बंडूकुमार उर्फ बंडू शिंदे, अंजू शिंदे आणि अजय रणवरे यांना अटक करण्यात आली आहे। तसेच दोन अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे। दुसऱ्या गुन्ह्यात सागर भागवत यांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलालाही बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या कारवाईमुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे। विशेष म्हणजे अटक झालेल्यांमध्ये काँग्रेसशी संबंधित सागर भागवत आणि भाजपाचे पदाधिकारी बंडू शिंदे यांचा समावेश असल्याने या कारवाईकडे राजकीय दृष्टिकोनातूनही लक्ष लागले आहे। या प्रकरणातून एक महत्त्वाचा संदेश समोर येतो। वाद कितीही गंभीर असला तरी कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही। पोलीस ठाण्यासमोरच हाणामारी होणे ही कायदा व सुव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे। त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजूंवर कारवाई करून तपास निष्पक्षपणे सुरू असल्याचा संदेश दिल्याचे दिसते। पोलीस अधीक्षक मोमुक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की कायदा हातात घेणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही। आता या प्रकरणातील पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच सर्व आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष स्पष्ट होईल। अशा स्पेशल आणि नवनवीन रिपोर्टसाठी पाहत राहा भीमप्रहार न्यूज मराठी। नमस्कार।